आपण बोट नेकचं कटिंग पाहूया. तर शोल्डरचा निम्मा. नमस्कार, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बोट नेकचे काही प्रकार पाहणार आहोत. तर बोट नेकचे प्रकार पाहत असताना बॅकला डिझाईन कशी करायची हे आपण पाहूया. तर हे कापड आहे, मी फोल्ड करून घेतलेला आहे. हा बॅकचा पार्ट इथे काढायचा आहे. तर पहिल्यांदा एक सरळ रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डरचा निम्मा भाग घ्यायचा आहे. तर शोल्डर इथे 14 इंच आहे पूर्ण. तर पूर्ण शोल्डरचा 14 म्हणजेच निम्मा जो भाग आलेला आहे तो 7 इंच आहे. तर इथे 7 इंचला मार्क करायचा आहे. त्यानंतर जिथे 7 इंच मार्क केलेला आहे तिथून खाली आपल्याला 1 इंच वरती पॉइंट करायचा आहे. त्यानंतर इथून 2.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. हा मार्क ह्या मार्कला जोडायचा आहे. त्यानंतर छातीचा 1/2 भाग प्लस 1 इंच घ्यायचा आहे. तर छातीचा 1/2 भाग 6 येतो, छाती 36 आहे. तर प्लस 1 इंच म्हणजे 7 इंचाला इथे मार्क करायचा आहे. आता इथे छातीचं माप पडेल. तर छाती जी आहे ती 9 म्हणजेच 36 आहे. तर त्याचा आपल्याला चौथा भाग जो आहे तो 9 असेल. तर 9 प्लस आपल्याला लुझिंग जे आहे ते बोट नेक असल्यामुळे लुझिंग अर्धा इंच द्यावं लागेल. तर इथे 9.5 इंचला मार्क करते मी. त्यानंतर इथून 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता उंची पहा, इथून उंची घ्यायची आहे. तर 14 इंच उंची अगदी परफेक्ट आहे. तर खालच्या साईडला मी जे आहे ते कमरेचा चौथा भाग म्हणजेच 28 कंबर आहे. तर चौथा भाग 7 इंच, त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने व अर्धा इंच टक्ससाठी म्हणजेच असा अर्धा इंच इथे सुद्धा वाढवून घ्यायचा आहे. ही रेष या रेषेला सरळ जोडायची आहे. इथून सुद्धा ही रेष या रेषेला सरळ जोडायची आहे. इथून ही रेष इथे जोडायची आहे व हा आकार अशा पद्धतीने इथे मार्क करायचा आहे. तर आपला बोट नेक जो आहे तो तयार आहे. आता इथलं अंतर सांगते मी कसं टाकायचं आहे. तर इथे तयार जे आहे ती शोल्डर मी इथे 3.5 इंच ठेवत आहे. त्यानंतर उरलेली जी आहे ती 4.25 इंच गळा रुंदी टाकत आहे. इथून उंची 3 इंच इथे मार्क करायचं आहे व इथे सुद्धा मार्क करून चौकोन आखून घ्यायचा आहे. त्यानंतर हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे, बॅकचा बोटनेकचा आकार. त्यानंतर इथे जी खाली आहे ती अशा पद्धतीने डिझाईन बनवायची आहे. ही डिझाईन जी आहे ती मध्याला आपण अशा पद्धतीने ठेवून डिझाईन बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, तर फुल काढून घेतलेला आहे. पहा, उंची जी आहे ती मी 7 इंच घेतलेली आहे. त्यानंतर ह्या त्रिकोण आकार देऊन अशा पद्धतीने पाकळ्या बनवलेल्या आहेत. इथे दोरी लावून घ्यायची आहे. तर मी त्यासाठी पिंक कलरची दोरी घेते. इथे सुद्धा वेगळा कलरचा पॅच लावायचे आहे. तर हे अशा पद्धतीचे आपलं बोट नेकचं कटिंग आहे. तर मी पहिल्यांदा काय करते, तर हा पार्ट मी कट करते. त्यानंतर मेन फॅब्रिक कट करते व फक्त बोट नेक जो आहे तो पार्ट अस्तर लावून तयार करते. त्यानंतर पुढचा भाग कसा जोडायचा हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवते. आता हा पार्ट जो आहे तो कटिंग झालेला आहे. आता हा आपलं कापड आहे. तर ह्या कपड्याचं आपल्याला बोट नेक तयार करायचं आहे. तर मेन फॅब्रिक हे आहे. तर इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे जे कापड आहे ते इथे हंतरायचं आहे व कट करून घ्यायचं आहे. इथे कॅमेराचा फ्लॅश पडतो मशीनवर, म्हणून मी इथे कपडे हंतरलेला आहे. कापड जे आहे ते हंतरलेलं आहे. तर मी आता दोरी तयार करून घेते व पाइपिंग तयार करून घेते व जो पार्ट आहे तो तयार करू. आता अस्तरला कॅनव्हास लावलेला आहे, डिझाईन आखून घेतलेली आहे. तर आता मी ही टीप मारून घेते. सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता बॅकचा पार्ट घेतलेला आहे. आता हा बोट नेक आहे. तर पहिल्यांदा मी काय करते, तर गळ्याचा पार्ट व खाली जो साईड आहे त्या दोन्ही साईडला टीप मारून घेते.
आता दाबटीप मारून घ्यायची आहे. आता हे फूल जसं काढलेलं आहे त्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करून घ्यायचे आहे. तिरक्या आकारात दिसायला हवं तर ते खूप सुंदर दिसेल. मी अशा पद्धतीने ठेवते व त्याला सर्व साईडने टीप मारून घेते. आता टीप मारून झालेली आहे. आतलं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे इथे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून कात्री मारून घेऊन पलटी करायचं आहे. पाहू शकता किती सुंदर नेक डिझाईन तयार झालेली आहे. तर आता हे जे कापड आहे ते मी अस्तर घेतला आहे, त्याला कॅनव्हास लावलेला आहे व मेन फॅब्रिक घेतलेला आहे. आता हा तिरका आकार काढून घेतलेला आहे. जशा पद्धतीने आपल्याला लावायचा आहे त्या पद्धतीचा आकार कट करून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करायचं आहे. आता हा पार्ट बघा कशा पद्धतीने लावलेला आहे. तर अशा पद्धतीने एक पहा किती सुंदर दिसत आहे. व ही नॉट जी बनवलेली आहे ती सुद्धा अगदी ह्या टोकाला लावत आहे मी. तर अशा पद्धतीने ठेवून आपण सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे व नॉट अटॅच करायची आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व बोट नेकचे काही प्रकार आपण अशाच पद्धतीचे पाहूया. थोडंसं जी दोरी आहे ती खेचायची म्हणजे अगदी व्यवस्थित बसते. कमी जास्त न करता अगदी व्यवस्थितपणाने दोरी जी आहे ती बनवायची आहे. आता बोटनेकमध्ये अशी सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. पाहू शकता किती छान दिसत आहे. साडीचं कॉम्बिनेशन जर अशा पद्धतीचं असेल तर किती सुंदर डिझाईन तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.